Dear student, in the last lecture, we have seen homologous series of alkene. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स त्या ठिकाणी पाहिली. अल्केन जे आहे तर ते अल्केनची समजात अशा प्रकारची असणारी काही श्रेणी जी आहे तर ती श्रेणी त्या ठिकाणी पाहिली. टुडे वी विल सी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. आज आपल्याला त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज जी आहे तर ती अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाहिजे. पहा, तर सर्वसाधारणपणे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जे आहे तर त्याच्यामधलं पहिलं असताना ते काय अल्कोहोल जे आहे तर ते आहे मिथेनॉल. मिथेनॉल आहे. याचा असणारा तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहा CH4O अशा प्रकारचा दिलेला आहे. आणि याचा असताना ते काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे संक्षिप्त अशा प्रकारचं असणारं जे काही मिथेनॉल जे आहे तर त्या मिथेनॉलचं असणारं ते काही संक्षिप्त अशा प्रकारचं रचनासूत्र जे आहे तर ते रचनासूत्र आपल्याला सांगता येईल की CH3-OH. तर याच्यामध्ये असणारे काही कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या जी आहे तर ती 1 आहे. नंबर ऑफ CH2 युनिट्स जे आहे तर त्या ठिकाणी ते किती आहे तर या ठिकाणी 1 आहे. आणि याचा असणारा तो काही मेल्टिंग पॉईंट जो आहे तर तो मात्र आपल्याला त्या ठिकाणी 63 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर दुसरं असताना जे काही होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जे आहे तर ते आहे इथेनॉल. इथेनॉल जो आहे तर त्या इथेनॉलचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे C2H6O. आणि याचा असणारा जो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2-OH. याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ कार्बन युनिट्स जो आहे CH2 तर त्या ठिकाणी आपल्याला ते 2 सांगता येईल. नंबर ऑफ कार्बन जे आहेत तर ते 2 आहेत आणि CH2 युनिट्स जे आहेत तर ते 2 आहेत. आणि याचा असणारा जो काही बॉइलिंग पॉईंट जो आहे तर तो बॉइलिंग पॉईंट आपल्याला दिलेला आहे 78 डिग्री सेंटीग्रेड. थर्ड त्या ठिकाणी असताना जे काही होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जे आहे तर ते अल्कोहोल आहे प्रोपॅनॉल. त्याचा असताना जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो C3H8O अशा पद्धतीचा आपल्याला दिलेला आहे. याचा असताना तर काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. याच्यामध्ये कार्बनची संख्या जी आहे तर ती 3 आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ CH2 युनिट्स जो आहे तर ते नंबर ऑफ CH2 युनिट्स जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी 3 दिलेले. आणि याचा असणारा जो काही बॉइलिंग पॉईंट उत्कलन बिंदू जो आहे तर तो किती दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी 97. त्याच्यानंतरचं फोर्थ आपल्याला या ठिकाणी दिले पहा की ब्युटॅनॉल. ते ब्युटॅनॉल जो आहे तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10O. याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला सर्वसाधारणपणे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH असा त्या ठिकाणी कंडेन्स्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहे तर ते 4 आहेत. त्याच्यानंतर CH2 युनिट CH2 अशा प्रकारचे 4 आहेत. आणि याचा असणारा जो काही बॉइलिंग पॉईंट जो आहे तर तो बॉइलिंग पॉईंट आपल्याला दिलेला आहे 118 डिग्री सेंटीग्रेड. बरं, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तर मागच्या तासाला आपण पाहिले की याच्यावर या ठिकाणी मार्च 2019 जो आहे तर मार्च 2019ला त्या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे की होमोलॉगस सिरीज ऑफ द अल्कोहोल्स. आता याच्यामधून आपल्याला ती डायरेक्टली येता येईल. कोणती आहे तर पहिलं आपल्याला त्या ठिकाणी मिथेनॉल त्या ठिकाणी सांगता येईल. त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याकडे आहे CH3-OH. अशा प्रकारचं पहिलं त्या ठिकाणी होमोलॉगस कार्बन्स त्या ठिकाणी सांगता येईल. दुसऱ्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येताना असते की इथेनॉल आहे.
इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. त्याच्यानंतरचं थर्ड आपल्याला होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जे आहे तर ते अल्कोहोल त्या ठिकाणी लिहिता येईल. प्रोपॅनॉल याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याकडे आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. अशा प्रकारचं तिसरं. चौथं जे आहे तर ते चौथं होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी ब्युटॅनॉल लिहिता येईल. ब्युटॅनॉल त्याचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 OH. अशा पद्धतीचा सिंपल अशा प्रकारचा असणारा जो काही क्वेश्चन जे आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेला आहे. एवढं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट देन वी विल सी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स जे आहे तर ते अल्केन्स त्या ठिकाणी पाहिजे. जशी आपण त्या ठिकाणी अल्केनच्या बाबतीमध्ये पाहिली, अल्कोहोलच्या बाबतीमध्ये पाहिली, आता आपल्याला त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन्स त्या ठिकाणी पाहिजे. अल्किनची असणारे जे काही समजाती अशा प्रकारची श्रेणी. याच्यामधलं पहिलं असणारं जे काही अल्किन्स जे आहे तर त्या अल्किनचं असणारं जे काही नेम जे आहे तर ते आपल्याला लक्षात येत असते की इथिन आहे, ENE अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे. याचा फॉर्म्युला जो आहे तर तो आहे C2H4. आपल्याला माहिती की याच्यामध्ये सर्वसाधारणपणे डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून याचा असणारा जो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो आपण दाखवणार आहे CH2 डबल बॉन्ड CH2. त्याच्यानंतर याचा असणारा जे काही नंबर ऑफ कार्बन ॲटम्स जे आहेत तर ते नंबर ऑफ कार्बन ॲटम किती असणार आहे तर याच्यामध्ये 2 आहेत. त्याच्यानंतर CH2 युनिट्स जे आहे तर ते CH2 युनिट्स त्या ठिकाणी 2 आहेत. बॉइलिंग पॉईंट जो आहे तर तो मायनस आहे, -102 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्याच्यानंतर सेकंड असणारे जे काही होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन्स जे आहे तर ते प्रोपीन आहे. काय नाव आहे प्रोपीन ENE. याचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे C3H6. याचा असणारा जो काही कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. पुन्हा याच्यामध्ये असताना जे काही नंबर ऑफ कार्बन ॲटम्स जे आहेत तर ते नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 आहेत आणि CH2 युनिट्स जे आहेत तर या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहेत तर ते याच्यामध्ये 3 आहेत आणि CH2 युनिट्स जे आहेत तर ते CH2 आपल्याला विचारलेले तर ते मात्र 2च त्याच्यामध्ये आहेत आणि याचा असणारा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तर तो -48 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे तर ती ब्युटीन आहे. हे त्याला 1 ब्युटीन सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. याचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला तो आहे C4H8. याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH, की जेणेकरून कार्बनची व्हॅलन्सी किती झाली पाहिजे तर त्या ठिकाणी 4 होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आणि म्हणून CH3 सिंगल बॉन्ड CH2. त्याच्यानंतर इथे मात्र आपल्याला पुन्हा एक त्या ठिकाणी CH घ्यायचं आहे आणि इथे डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड घ्यायचा आहे CH2. अशा प्रकारचा त्याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहेत तर ते 4 आहेत आणि असणारे नंबर ऑफ CH2 म्हटलेले युनिट्स 1, 2, 3 त्या ठिकाणी आहेत. पण नंबर ऑफ CH2 युनिट्स जे आहे तर त्या CH2 युनिटचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला 2 आहे. त्याच्यानंतरचं पुढचं असणारं जे काही होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन्स जे आहे तर ते पेंटीन आहे किंवा त्याला त्या ठिकाणी 1 पेंटीन त्या ठिकाणी म्हटलेले. याचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो C5H10 त्या ठिकाणी. याचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचा जर आपण विचार केला
तर तो आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH आणि डबल बॉन्ड CH2 असा त्याचा त्या ठिकाणी कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स ॲटम त्या ठिकाणी 5 आहेत आणि असताना जे काही CH2 युनिट्स जे आहेत तर त्याचा विचार करायचा आपल्याला तर ते सर्वसाधारणपणे या ठिकाणी ते 3 आहेत आणि असताना जो काही बॉइलिंग पॉईंट जो आहे तर तो बॉइलिंग पॉईंट त्याच्यामध्ये 60 आहे सॉरी 30 आहे 30 डिग्री त्याचा उत्कलन बिंदू आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी म्हटलेले पाहतो की काय म्हटलेले की हाऊ मेनी CH2 आता हे CH2 म्हणजेच काय असणार आहे मिथिलीन युनिट्स जे आहेत तर ते मिथिलीन युनिट्स डू द फॉर्म्युले ऑफ द फर्स्ट 2 मेंबर्स ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन दॅट इज मिथेन अँड इथेन डिफर. आपल्याला माहिती की मिथेन जो आहे तर त्या मिथेनचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो CH3 आहे. इथेन जो आहे तर त्या इथेनचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो C2H6 आहे. तर याच्यामध्ये कितीचा फरक आहे पहा याच्यामध्ये एक कार्बनचा त्या ठिकाणी फरक जो आहे तर तो फरक आहे आणि हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजनचा मात्र त्या ठिकाणी 2चा फरक आहे आणि म्हणून मिथेन आणि इथेन याच्यामध्ये CH2 युनिट्सचा असणारा जो काही डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात दिसतो. त्याच्यात पुढचा प्रश्न विचारला का सिमिलरली बाय हाऊ मेनी CH2 युनिट्स डू द नेंबरिंग मेंबर ऑफ इथेन अँड प्रोपेन डिफर फ्रॉम इच अदर. आता इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती C2H6 आहे. त्याच्यानंतर प्रोपेन जे आहे तर त्या प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H8. तर याच्यामध्ये किती फरक आहे पुन्हा तो आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल की एका कार्बनचा आहे 8 हायड्रोजन मधून 6 गेले म्हणजे पुन्हा CH2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की इथिन आणि ब्युटेन यांच्यामध्ये सुद्धा CH2 युनिट्स जो आहे तर त्या CH2 युनिटचा असणारा तो काही फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलेलं आहे पहा की हाऊ मेनी मिथिलीन युनिट्स आर एक्स्ट्रा इन द फॉर्म्युला ऑफ द 4th मेंबर दॅन द 3rd मेंबर ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. आता याच्यामध्ये होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोलचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर फर्स्ट मेंबर आपल्याला माहिती की CH3-OH इथे अशा पद्धतीचं आहे. अल्कोहोलचं त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज मधलं पहिलं मेंबर आहे CH3-OH. त्याच्यानंतरचं आहे CH3CH2-OH हे त्या ठिकाणी पहिलं मेंबर हे दुसरं मेंबर याला म्हटलं आपण त्या ठिकाणी मिथेनॉल याला म्हटलं इथेनॉल. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे 4th मेंबर आणि 3rd मेंबर त्या ठिकाणी. आता 4th मेंबर जे आहेत आपण पहिल्यांदा 3rd मेंबर जे आहे तर ते 3rd मेंबर त्या ठिकाणी पाहू की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH हे 3rd मेंबर त्या ठिकाणी अल्कोहोलचं आहे आणि 4th मेंबर जे आहे तर ते CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH हे 4थं मेंबर त्या ठिकाणी. तर चौथ्या आणि असणारे काही तिसरं मेंबर जे आहे 4थं आणि 3रं मेंबर याचा जर आपण जर विचार जर केला तर पहा याच्यामध्ये हे जे मेंबर जे आहे तर त्याच्यामध्ये कार्बनची संख्या 1 2 3 3 आहे आणि असणारे जे काही हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनची संख्या त्याच्यामध्ये 8 आहे. याच्यामध्ये किती आहे तर C4H10 आहे. याच्यामधला आपण फरक जो आहे तर तो फरक जर घेतला तर कार्बनमध्ये 1 आहे आणि हायड्रोजनमध्ये 2 आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 मेथिलीन युनिट जे आहे तर त्या 1 मेथिलीन युनिटचा त्या ठिकाणी एवढा असणारा तो काही फरक जो आहे तर तो फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात आला. त्याच्यानंतरचा 3rd क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलेला पहा की हाऊ मेनी मिथिलीन युनिट्स आर लेस इन द फॉर्म्युला ऑफ द 2nd मेंबर दॅन द 3rd मेंबर ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ द अल्केन. त्या ठिकाणी आपल्याकडे फाळ्यावर त्या ठिकाणी अल्केनची असणारी काही होमोलॉगस सिरीज आहे तर ती होमोलॉगस सिरीज त्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय 2nd आणि 3rd मेंबर
ही सेकंड मेंबर आहे, हे आपलं थर्ड मेंबर. सेकंड मेंबर त्या ठिकाणी प्रोपेन आहे आणि थर्ड मेंबर जे आहे तर ते ब्युटेन आहे. आता याच्यामधला कितीचा फरक आहे तर तो सहज आपल्या लक्षात येत नसतो की याच्यामध्ये एक कार्बनचा फरक आहे. हायड्रोजनचा विचार केला तर तो कितीचा आहे, 2चा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केनमध्ये असणारे जे काही सेकंड मेंबर आणि थर्ड मेंबरमध्ये CH2 युनिट्स जे आहे तर त्या CH2 म्हणजेच 1 मिथिलीन युनिट जे आहे तर त्या 1 मिथिलीन युनिटचा असणारा तो काही फरक जो आहे तर तो फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. पुढे यू फाइंड दॅट इन एनी होमोलॉगस सिरीज while going in an increasing order of the length of the carbon chain, every time one methylene units, that is CH2 units, goes on increasing. आपण त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज ऑफ त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी अल्केनची पाहिली, अल्कोहोलची पाहिली, अल्किनची पाहिली. कोणतीही समजात अशा प्रकारची जी काही श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीमध्ये कार्बनच्या शृंखलेची लांबी चढत्या क्रमानं जाताना दरवेळी आपल्याला एक मिथिलीन असणारा जो काही घटक जो आहे म्हणजे CH2 युनिट्स जो आहे तर त्या CH2 युनिटची काय होताना दिसते तर त्याच्यामध्ये वाढ जी आहे तर ती वाढ होताना दिसते. आणि देअरफॉर व्हाईल गोईंग इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द लेंथ देर इज ए राईज इन द मॉलिक्युलर मास ऑफ द मेंबर्स बाय 14U. आणि म्हणून कोणत्याही समजाती श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमानं त्या ठिकाणी जाताना रेणू वस्तुमान जे आहे तर त्या रेणू वस्तुमानामध्ये 14U इतकी त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे कार्बन जो आहे तर त्या कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे तर 12 आहे. हायड्रोजनचं किती आहे 1 आहे. तर त्या ठिकाणी 2 रेणू आहेत म्हणजे 2 आणि म्हणून त्या ठिकाणी 14U जे आहे तर त्या 14Uची रेणू वस्तुमानामध्ये इतकी असणारी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. But the inspection of the table 9.15 A, B and C will reveal one more point to you and that is gradation in the boiling point. आता सर्वसाधारणपणे मागचे असणारे जे काही अल्केन्स असतील, अल्कोहोल असतील आणि फळ्यावर असणारे आपले असणारे जे काही अल्किनचे असणारे जे काही होमोलॉगस सिरीज जे आहेत तर हिचं जर तुम्ही त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं, अवलोकन जर त्या ठिकाणी केलं तर आणखी एक बाब तुमच्या लक्षात येईल ती म्हणजे उत्कलन बिंदू जे आहे तर त्या उत्कलन बिंदूमध्ये ग्रेडेशन आपल्याला दिसतं, ती प्रवणता त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. बॉइलिंग पॉइंट इज ए फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ए कंपाऊंड. आणि आपल्या लक्षात येताना दिसतंय की उत्कलन बिंदू जो आहे तर तो उत्कलन बिंदू हा संयुग जो आहे तर त्या संयुगाचा एक भौतिक अशा प्रकारचा गुणधर्म त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. जनरली इट इज फाउंड दॅट while going in an increasing order in any homologous series, the physical property shows variation in one direction, that is, a gradation is observed in the physical property. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते सामान्यतः असं दिसून येताना दिसतं की कोणत्या अशा प्रकारची जी काही समजात श्रेणी जी आहे तर त्या समजात श्रेणीमध्ये चढत्या क्रमानं जाताना भौतिक गुणधर्म जो आहे तर त्या भौतिक गुणधर्माचा एका दिशेने त्या ठिकाणी बदल होतो. म्हणजे त्याचे जे काही भौतिक गुणधर्म जे आहेत तर त्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता जी आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी. उदाहरणार्थ आपलं लक्षात येताना दिसतंय की मायनस आहे, नंतर शेवटी काय झालेलं आहे डायरेक्ट या ठिकाणी 1 पेंटेनसाठी त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तर तो 30 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे की the table 9.15C shows the homologous series of alkane. फळ्यावर आपल्याकडे त्या ठिकाणी होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन जो आहे तर तो अल्केन त्या ठिकाणी आहे. काय सांगितले की इन्स्पेक्ट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द मेंबर ऑफ दिस सिरीज. आणि ह्या ठिकाणी या श्रेणीमध्ये सदस्य जे आहेत तर त्या सदस्यांचे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला दिलेले तर त्यांचं त्या ठिकाणी अवलोकन त्या ठिकाणी करायचंय. आणि पुढे आपल्याला सांगितले डू यू फाइंड एनी रिलेशनशिप इन द नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स अँड द नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम्स इन देअर मॉलिक्युलर फॉर्म्युले. यांची जी काही रेणुसूत्र जे आहे तर त्या रेणुसूत्रामधील असणारी काही कार्बनची असणारी जी काही अणूंची संख्या, हायड्रोजनच्या अणूंची असणारी जी काही संख्या जी आहे तर यांच्यामधलं नेमकं काही संबंध त्या ठिकाणी आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सांगितलं. आता काय सांगता येईल इन द अबव होमोलॉगस सिरीज ऑफ द alkenes, if we observe the molecular formula of the alkenes, then
द नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स आर हाफ द नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येत नसते की हायड्रोजनची जेवढी संख्या आहे तर त्याचे निम्मे त्या ठिकाणी कार्बनची आहे. हायड्रोजनची 6 आहे, कार्बनची 3 आहे. हायड्रोजनची 8 आहे, कार्बनची 4 आहे. हायड्रोजनची 10 आहे, कार्बनची किती 5. म्हणजे हायड्रोजनच्या संख्येच्या निम्मी त्या ठिकाणी आपल्याला असणार जे काही कार्बन जे आहे तर ती कार्बनची संख्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसते. त्याच्यानंतर पुढे पहा, इफ द नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द अल्किन इज डिनोटेड बाय एन. काय केलेले की या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की जर अल्किन जे आहे तर त्या अल्किनच्या रेणुसूत्रामधील कार्बनच्या अणूची असण्याची काही संख्या जी आहे तर त्या संख्येला आपण एन मानलं तर हायड्रोजनची संख्या जी आहे तर ती किती असते तर त्याच्या डबल असते. हे आपल्याला लक्षात येत नसते. हायड्रोजनची संख्या मात्र काय होत नसते, कार्बनच्या संख्येच्या त्या ठिकाणी डबल जी आहे तर ती डबल त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा, द मॉलिक्युलर फॉर्म्युले of the member of the homologous series of the alkenes can be represented by a general formula CnH2n. जी सर्वसाधारणपणे कार्बनची जेवढी संख्या असेल तर त्याच्या दुप्पट काय होता नसते हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनची संख्या त्या ठिकाणी होता नसते आणि म्हणून त्याचा जनरल फॉर्म्युला कशाचा, अल्किन्स जे आहे तर त्या अल्किनचा जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो CnH2n. अशा पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी तो लिहित आहे. When the value of n is 2, we get the molecular formula of the first member of this series as. आता समजा या ठिकाणी n जे आहे तर त्या n ची संख्या किती असेल, 2 असेल. 2 किंमत जर टाकली तर C2H2 into 2 म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मिळते C2H4. अशा प्रकारचे इथिन हे जे काही पहिलं मेंबर जे आहे तर ते पहिलं मेंबर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते. याच्यामध्ये when the value of n is 3 जर व्हॅल्यू जर टाकली तर आपल्या लक्षात येत नसते की C3H2 into 3 C3H6 म्हणजे असणार ते काही सेकंड मेंबर जे आहे तर ते सेकंड मेंबर आपल्याला त्या ठिकाणी प्रोपेन जे आहे तर ते प्रोपेन त्या ठिकाणी मिळताना दिसते. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. येते आता पुढे, व्हॉट वुड बी द general formula for the molecular formula of the members of the homologous series of the alkenes. What would be the value of n for the first member of this? की अल्केन जे आहे तर त्या अल्केनच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येत असते की अल्केन जे आहे तर ते अल्केन जर असेल तर त्याच्यासाठीचा असणार तो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल CnH2n+2. अशा प्रकारचा जनरल फॉर्म्युला जो आहे तर तो जनरल फॉर्म्युला आपल्याला कशाच्या बाबतीत लिहिता येईल, अल्केन जे आहे तर त्या अल्केनची समजाती श्रेणी, त्या श्रेणीच्या पहिल्या सदस्यासाठी एनचं मूल्य काय असेल तर ते एनचं मूल्य मात्र आपल्याला त्या ठिकाणी 1 घ्यावं लागेल. पहिला मेंबर आपण त्या ठिकाणी शोधून काढू, C1H2 into 1 plus 2 जे CH2 plus 2 किती आलं 4. म्हणजे पहिला मेंबर त्या ठिकाणी मिथेन जो आहे तर तो मिथेन त्या ठिकाणी असणार आहे. येते सेकंड क्वेश्चन पहा, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ द अल्काइन्स इज CnH2n-2. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे अल्काइन्स जे आहे तर त्या अल्काइन्स असणारं जे काही जनरल फॉर्म्युला जो आहे तर तो जनरल फॉर्म्युला आपल्याला सांगितलं CnH2n-2 अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अल्काइनची असणारे जे काही समजाती श्रेणी जी आहे तर त्या अल्काइनच्या समजाती श्रेणीसाठीच असणारे काही रेणुसूत्र जे आहे तर ते रेणुसूत्र आपल्याला दिलेले CnH2n-2 अशा प्रकारचं दिलेले. आणि या सूत्रामध्ये 2, 3, 4 या किमती जर आपण त्या ठिकाणी वापरल्या तर काय नेमकं त्या ठिकाणी रेणुसूत्र जे आहे तर ते रेणुसूत्र येते त्याचा आपल्याला विचार करायचा. पहा, यांची किंमत 2 जर वापरली तर C2H2 into 2 minus 2 C2H4 minus 2 जे C2H2 अशा प्रकारचं पहिलं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये यांची किंमत जी आहे तर ती यांची किंमत या फॉर्म्युल्यामध्ये 2 आपण टाकली, 2 टाकलेलीच आहे. आता जिथे टाकायची 3 टाकायची. 3 जर टाकली तर C3H2 into 2 minus 2 पुढे
C3H ही झाली. तर 2 इंटू यांची किंमत 3 टाकायची. 2 इंटू 3 6 मायनस 2 म्हणजे C3H4. अशा प्रकारचं असणारे काही सूत्र जे आहेत किंवा मेंबर जे आहेत तर ते मेंबर आपल्याला त्या ठिकाणी येते. आता पुढे जे अशा प्रकारचे मेंबर्स जे आहेत तर ते मेंबर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रामध्ये आपल्याला लक्षात येत नसते 2 किंमत टाकली तर C2H4 मिळतं नसते. यांची किंमत जर टाकली तर C3H4. अशा प्रकारची रेणूसूत्र जे आहे तर ते रेणूसूत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. म्हणजे वरील असताना जी काही उदाहरणं जे आहेत तर त्या उदाहरणावरून समजाती श्रेणी जी आहे तर तिची काय असताना जी काही वैशिष्ट्य जी आहे तर ती वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगितलेली. पहा काय काय वैशिष्ट्य त्यात सांगितले. पहिले सांगितलेले व्हाईल गोईंग फ्रॉम वन मेंबर टू द नेक्स्ट इन द होमोलॉगस सिरीज. म्हणजे होमोलॉगस सिरीज जे आहे तर त्या होमोलॉगस सिरीजमध्ये समजाती श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना आपण पाहिले की 1 मिथिलीन काय सांगितले 1 मिथिलीन दॅट इज CH2 युनिट्स गेट ॲडेड. याच्यामध्ये कितीची वाढ होताना दिसते तर 1 मिथिलीन युनिट्स जे आहे तर त्याची त्या ठिकाणी वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. आणि हिची काही वाढ जी आहे तर ती वाढ आपल्या त्या ठिकाणी लक्षात नसते की 1 CH2 युनिट्स म्हणजे 1 मिथिलीन युनिट जो आहे तर त्याची वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की काय होताना दिसतंय की मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बाय 14. आता या ठिकाणी आपण मग असे पाहिलं होतं की कार्बन जे आहे तर त्या कार्बनचं मॉलिक्युलर मास किती आहे 12 आहे. हायड्रोजनचं 1 आहे परंतु त्याचे 2 आहेत म्हणजे 1 इंटू 2 असं केलं तर 14 असणारे जे काही रेणू वस्तुमान जे आहेत मॉलिक्युलर मास जे आहे तर ते मॉलिक्युलर मास काय होताना दिसते 14 युनिट जे आहे तर त्या 14 युनिट्सने त्या ठिकाणी वाढते. तिसरं आपल्याला सांगितलंय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन्क्रीजेस बाय. या ठिकाणी 2 होते 3 झाले 4 झाले 5 झाले. म्हणजे कार्बनची असणारी ती काही संख्या जी आहे तर ती कार्बनची संख्या काय होते 1 जी आहे तर त्या 1ने त्या ठिकाणी वाढताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेंबर्स ऑफ द होमोलॉगस सिरीज शो सिमिलॅरिटी. समजात श्रेणी जी आहे तर त्या समजाती श्रेणीमध्ये सदस्यांचे असणारे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत तर याच्यामध्ये साधर्म्य जे आहेत तर ते साधर्म्य त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात असतं. आणि पुढचं आपल्याला प्रॉपर्टीज त्या ठिकाणी दिलेली की ऑल द मेंबर्स ऑफ द होमोलॉगस सिरीज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजाती श्रेणी जी आहे तर त्या समजाती श्रेणींच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य अशा प्रकारचं रेणूसूत्र जे आहे तर ते रेणूसूत्र त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. मग अशी आपण त्या ठिकाणी पाहिले की अल्केन्स जे आहे तर त्या अल्केन्ससाठी CnH2n+2 अशा प्रकारचा वापरतो. त्याच्यानंतर अल्केन्स जर असतील तर त्या अल्केन्ससाठी आपण CnH2n अशा प्रकारचं सूत्र वापरू शकतो. अल्काइन्स जे आहे तर त्या अल्काइन्ससाठी CnH2n-2 अशा प्रकारचा असतो तो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याचा वापर जो आहे तर तो वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. येते म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते पाहता येईल. एवढाच भाग जो आहे तर तो एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.